स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पर्यावरण अध्ययन म्हणजेच EVS. EVचे 20 प्रश्न अतिशय अतिसंभाव्य म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे आपण 20 प्रश्न पाहणार आहोत. NCERT म्हणजे पुस्तकातून हे प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ह्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. चला तर आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. जर बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा काय करायचं, चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला आपण सुरू करूया. पहिला प्रश्न काय आहे, निम्न में से कौन सी प्रक्रिया जलचक्र का भाग नहीं है विचारले. बघा, नहीं है, जलचक्र का भाग नाही. बाष्पीकरण, संघनन, वर्षा आणि प्रकाश संश्लेषण. कोणता नाही, जलचक्र का भाग कुठला नाही तर प्रकाश संश्लेषण. चला पुढे बघा उत्तर काय, ऑप्शन क्रमांक डी प्रकाश संश्लेषण. थोडक्यात काय, जलचक्र में बाष्पीकरण, संघनन और वर्षा शामिल होती है. जलचक्र बाष्प म्हणजे काय होतं, पाणी द्रव रूपात पाणी, बर्फ आणि त्याचं वाफ नंतर होते. हे त्याचं काय आहे, पाण्याचं चक्र आहे. बघा, चला दुसरा प्रश्न बघूया आपण. पौधों की जट्टें मिट्टी को बहने से रोकती है, इसे क्या कहते हैं. मृदा अपरदन, मृदा संरक्षण, जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण. तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा काय, पौधों की जड़ें मिट्टी को बहने से रोकती है, इसे क्या कहते हैं. मृदा अपरदन, मृदा संरक्षण, जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण. तर काय होतं, ह्याला काय म्हणतो आपण, मृदा संरक्षण असं म्हणत असतो. जड़े मिट्टी को पकडकर रखते हैं. काय, जटे मुळं म्हणजे त्याची काय, मिट्टी को पकडकर रखते, मृदा संरक्षण होतं त्यामुळं. चला तीसरा प्रश्न बघूया आपण. निम्न में से कौन सा जीव अपघटनीय कचरा है. कौन सा जैव अपघटनीय कचरा है. प्लास्टिक, कांच, सब्जियों के छिलके आणि पॉलिथिन. अपघटनीय विचारले त्यांनी, कसं आहे, अपघटनीय. तर या प्रश्नाचं उत्तर काय, सब्जियों के छिलके. काय, सब्जियों के छिलके कसे असतात तर जैव अपघटनीय. कारण यह कचरा प्राकृतिक रूप से सड़ जाता है, सड़तो. काय, पॉलिथिन, काच आणि प्लास्टिक हे सड़तं का नाही तर सब्जियों के छिलके काय होतं तर सड़तात, सड़ जाता है, इसलिए उसको क्या कहते हैं, अपघटनीय कचरा. चला चौथा प्रश्न बघा काय, संतुलित आहार का सही अर्थ क्या है. केवल प्रोटीन, केवल कार्बोहाइड्रेट, सभी पोषक तत्व उचित मात्रा में, केवल वसा. बघा, संतुलित आहार का सही अर्थ क्या होता है, सभी पोषक तत्व उचित मात्रा में. काय होते, सभी पोषक तत्व उचित मात्रा. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. शरीर की सभी आवश्यकताएं पूरी होते उससे. क्या, सभी पोषक तत्व जर आपल्या शरीराला मिळालं तर आपल्या शरीराची पूरी तरह आवश्यकता पूरी हो जाती है. बघा पाचवा प्रश्न. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून घ्यायचे सर्वांनी पहिल्यांदा. निम्न में से कौन सा नवीकरणीय संसाधन है. बघा, निम्न में से कौन सा नवीकरणीय संसाधन है. कोयला, पेट्रोल, सौर ऊर्जा, सूर्य ऊर्जा आणि डिझेल. नवीकरणीय संसाधन विचारले. बघा, कोणतं आहे नवीकरणीय संसाधन तर सूर्य ऊर्जा. कुठली, सूर्य ऊर्जा. ह्याला काय म्हणतो आपण, नवीकरणीय संसाधन. सूर्य ऊर्जा समाप्त नहीं होते, इसलिए उसको क्या कहते हैं, नवीकरणीय संसाधन. बघा सहावा प्रश्न काय आहे, पानी उबालने का मुख्य उद्देश्य क्या है. स्वाद बढ़ाना, रंग बदलना, कीटाणु नष्ट करना आणि खनिज हटाना. पाणी आपण उकळून पितो, आजारी पडल्यावर वगैरे उकळून पाणी प्यायला सांगतात आपल्याला, तर त्याचं काय होतं तर त्यातली कीटाणू नष्ट होतात. काय होतं, त्यातलं कीटाणू नष्ट होतात. उबालने से रोगजनक मर जाते, म्हणजे त्यातले कीटाणू जे आहेत ते मरतात. त्यामुळं आपल्याला दूषित पाणी नाही तर आपल्याला उत्तम पाणी मिळतं आपल्याला. त्यामुळं काय होतं तर आपल्या शरीरातील त्यातले कीटाणू, पाण्यातले कीटाणू काय नष्ट होतात पाणी उबालने से. चलो सातवा प्रश्न बघा आपण. निम्न में से कौन सा उभयचर जीव है. गाय, मछली, मेंढक आणि उंट. उभयचर विषय म्हणजे बाहेर जमिनीवर पण राहणारे आणि पाण्यात पण राहणारे. कुठला आहे तर मेंढक. मेंढक कसा आहे तर उभयचर. मेंढक जल और थल दोनों में ही रहता है, इसलिए उसको क्या कहते हैं, उभयचर प्राणी. मेंढक लक्षात ठेवायचे तुम्ही. बघा आठवा प्रश्न काय, कार्बन डाइऑक्साइड की अधिकता से क्या होता है. वर्षा बढ़ती है, वैश्विक उष्मीकरण, शुद्ध हवा, ओजोन बढ़ता है.
तर काय होतं बघा, कार्बन डायऑक्साईड की अधिकता से क्या होतं, काय होतं तर वैश्विक उष्मीकरण होतं. वैश्विक उष्मीकरण काय होतं, वैश्विक उष्मीकरण. CO2 ग्रीन हाउस गैस है, उसमें क्या होता है, CO2 ग्रीन हाउस गैस होता है, इसलिए उसको क्या कहते हैं, वैश्विक उष्मीकरण. बघा 9वां प्रश्न काय आहे, वनों की कटाई का सीधा प्रभाव क्या है. वनों की कटाई की सीधा प्रभाव क्या है, जैव विविधता में वृद्धि, मिट्टी की उर्वरता बढ़ना, जैव विविधता में कमी, प्रदूषण कम होता है. बघा वनों की कटाई म्हणजे झाडं तोडली तर काय प्रदूषण कमी होतं का, सांगा बरं मला. नाही. जैव विविधता में वृद्धि होती, मिट्टी की उर्वरता बढ़ाना, जैव विविधता में कमी होते. जैव विविधता कमी होणार ना जर तुम्ही वने तोडली तर काय होणार आहे, जीवांचा आवास नष्ट होणार ना, तिथं जीवच निर्माण नाही होणार किंवा जीवच राहणार नाही, तर तिथं जैव विविधता में कमी राहणार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 10वां प्रश्न बघा, निम्न में से कौन सा व्यवसाय सीधे प्राकृतिक संसाधनों पर निर्भर है. डॉक्टर, शिक्षक, किसान आणि चालक. प्राकृतिक संसाधन म्हणले. 9व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा, वह व्यवसाय सीधे प्राकृतिक संसाधनों पर निर्भर. कौन सा व्यवसाय प्राकृतिक संसाधनों पर निर्भर है विचारले बघा. कुठला आहे तर कुठला आहे, किसान प्राकृतिक व्यवसाय संसाधनों पर निर्भर है. खेती, भूमि, जल और मौसम पर निर्भर है. बघा 11वां प्रश्न काय आहे, दूषित पानी से होने वाला रोग कौन सा है. मधुमेह, मलेरिया, हैजा आणि दमा. तर कोणता आहे, हैजा. गंदे पानी से पेट के रोग फैलते हैं. बघा 12वां प्रश्न काय आहे, वर्षा जल को संग्रह करने की प्रक्रिया क्या कहलाती है. सिंचाई, जल संरक्षण, जल प्रदूषण आणि जल बाष्पीकरण. तर काय आहे, वर्षा जल को संग्रह करने की जल संरक्षण म्हणजेच काय, भविष्य के लिए पानी बचाया जाता है. 13वां प्रश्न बघा, निम्न में से कौन सा स्वच्छ ईंधन है. कोयला, लकड़ी, CNG आणि डिझेल. कौन सा स्वच्छ ईंधन है, CNG. क्या इससे कम प्रदूषण होता है. चला 14वां प्रश्न बघा, मानव श्वसन में कौन सा गॅस उपयोग करता है. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन. तर आपण काय करतो, ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. ऊर्जा उत्पादन के लिए आवश्यक है. 15वां प्रश्न बघा, खाद्य श्रृंखला की शुरुआत किससे होती है. शाकाहारी, मांसाहारी, उत्पादक आणि अपघटक. तर कशापासून होते तर खाद्य श्रृंखला की शुरुआत उत्पादक से होती है. हरे पौधे भोजन बनाते हैं. हरा पौधा उत्पादक काय असतं, हरे पौधे. चला 16वां प्रश्न बघा, निम्न में से कौन सा गैर नवीकरणीय संसाधन है. गैर विचारले, हवा, सूर्य, पानी आणि पेट्रोल. तर गैर कोणता आहे, पेट्रोल सीमित मात्रा में उपलब्ध है, इसलिए गैर नवीकरणीय संसाधन है वह. चला 17वां प्रश्न बघूया आपण, अच्छी स्वच्छता का परिणाम क्या होता है. बीमारियां बढ़ती है, स्वास्थ्य सुधारता है, प्रदूषण बढ़ता है, पाणी गंदा होता है. अच्छी स्वच्छता म्हणले बघा, त्यामुळे काय होणार आहे, स्वास्थ्य सुधारता है, रोगों से बचाव होता है. स्वच्छता जर तुमच्या आजूबाजूला असेल तर तुम्ही काय रोगांपासून बचाव होतो तुमचा. बघा 18वां प्रश्न काय आहे, गीला कचरा अलग करने का लाभ क्या है. प्रदूषण बढ़ता है, पुनर्चक्रण आसान होता है, बदबू बढ़ती है, समय नष्ट होता है. गीला कचरा अलग करने का फायदा क्या है तर पुनर्चक्रण आसान होता है, म्हणजे पुनर्खात या कंपोस्ट बनाते, म्हणजे त्याच्यापासून वेगवेगळे खात कंपोस्ट बनवायला ते सोपं जातं. त्यामुळं वेगळा ओला कचरा आणि सुका कचरा असे वेगवेगळे त्याचं वेगवेगळे अलग आपण त्या काय करायचे, साठवायचे. त्यामुळे त्याचा फायदा होत असतो. बघा 19वां प्रश्न बघा, रेगिस्तानी क्षेत्र में रहने वाला जानवर कौन सा है. भालू, उंट, हाथी आणि गाय. तर रेगिस्तान में कौन असतं तर उंट. उंट कम पानी में जीवित रह सकते हैं, इसलिए रेगिस्तान में कौन राहतं तर उंट. 20वां प्रश्न बघा, पर्यावरण संरक्षण का सबसे प्रभावी उपाय कौन सा है. कचरा जलाना, अधिक वाहन चलाना, वृक्षारोपण आणि प्लास्टिक उपयोग. तर काय पर्यावरण संरक्षण कशामुळे होतं तर वृक्षारोपण केल्यामुळं. पेड़ प्रदूषण कम करते. पेड़ काय करतात,
प्रदूषण कमी करतात, त्यामुळे ते अतिशय उपयुक्त आहे. अशा प्रकारे आज आपण अतिशय महत्त्वाचे असे 20 प्रश्न बघितलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.